नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोड व्हिडिओ. मी तुमचा कोडिंग पार्टनर. इथे आपण वेब डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजीच्या जगात पाऊल टाकणार आहोत. अगदी बेसिक पासून प्रोजेक्ट लेव्हलपर्यंत शिकायला सुरुवात करूया. कोड शिकणं म्हणजे फक्त स्किल डेव्हलप करणे नव्हे, तर आपल्या भविष्याची मजबूत पायरी उभं करणं होय. तर चला मग शिकूया सोप्या भाषेत, पण डिटेलमध्ये फक्त कोड व्हिडिओवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, एक वेबसाईट कशी असते, वेबसाईटमध्ये एच-टी-एम-एल काय करतं, सी-एस-एसचा पार्ट काय असतो, एक वेबसाईट नुसती दिसते कशी आणि वेबसाईट कशाला म्हणतात आणि वेबसाईटची सी-एस-एस काढल्यानंतर काय होतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेब डेव्हलपमेंटची तयारी कशी करायची ते पाहणार आहोत. सुरुवात करूया प्री-रिक्विजिट्सनी म्हणजे वेब डेव्हलपमेंट शिकण्यासाठी तुम्हाला काय-काय माहीत असायला हवं. मग आपण बघूया वेब डेव्हलपरचं फेव्हरेट टूल जे की आहे व्ही-एस कोड. नेमकं व्ही-एस कोड आहे काय? आपण फक्त व्ही-एस कोडवरच कोड करू शकतो का? दुसरं काही ऑप्शन नाही का? या गोष्टीही बघू. त्याशिवाय आपण समजून घेऊ नेमकं फ्रंट एंड म्हणजे काय? बॅक एंड म्हणजे काय? नक्की आपल्याला हे कळायला पाहिजे, की फ्रंट एंड काम कसं करतंय? बॅक एंड काम कसं करतंय? ते दोघं एकत्र काम कसं करतात? फक्त वेबसाईट फ्रंट एंडचा यूज करूनच बनू शकते का? वेबसाईटमध्ये बॅक एंड असायलाच पाहिजे का? ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि तसंच आपण यू-आय-यू-एक्स म्हणजे काय हेही कव्हर करणार आहोत. आणि ते तुमच्या वेबसाईटला कसं सुंदर आणि सोपं बनवतात यावर चर्चा करूया. आणि शेवटी आपण एक पूर्ण एच-टी-एम-एलचा रोड मॅप बघू, की आपण एच-टी-एम-एलचा सिलेबस कोड-बिडूवरती कसा कव्हर करणार आहोत. नेमकं ज्याने की तुम्हाला एक आयडिया येईल, की कोणते टॉपिक्स कव्हर होणार आहेत आणि पुढचा कोणता टॉपिक असणार आहे. याची तुम्हाला एक आयडिया भेटेल. वेब डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, त्या म्हणजे एक लॅपटॉप असलं पाहिजे. तुम्हाला एक बेसिक कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे. तुम्हाला म्हणजे कशा फाइल्स ओपन करायच्या, डिलीट करायच्या, क्रिएट करायच्या हे जरी आलं तरी ते पुरेसं आहे. आणि वेब डेव्हलपमेंट जर तुम्हाला शिकायची आहे ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असायला हवी. तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ फॉलो करा. ही माझी गॅरंटी की तुम्हाला वेब डेव्हलपमेंट जमेलच. लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स डेव्हलप करायला शिका. आणि प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. त्यामुळे तुम्हाला काय करायचं रोज थोडा-थोडा वेळ का होईना प्रॅक्टिस करायची. आणि राहिली गोष्ट जर तुमच्याकडे मोबाईल असेल सध्या इनिशियल फेजला तरी पण तुम्ही स्टार्ट करू शकता. भरपूर असे ॲप्लिकेशन आहेत जिथे की तुम्ही एच-टी-एम-एलचं कोड लिहू शकता. जसं की Replit आहे, जे की मी सुद्धा यूज केलेलं आहे माझ्या इनिशियल फेजमध्ये. आणि जर तुम्हाला माहीत नसेल Replit कसं यूज करायचंय, तर कमेंटमध्ये मेन्शन करा. मी त्यावरही व्हिडिओ बनवेन. तर आता आपण बघूया व्ही-एस कोड इन्स्टॉल कसं करायचं? व्ही-एस कोडला इन्स्टॉल करण्यासाठी ब्राउझरवरती जायचं आहे आणि टाकायचं आहे डाउनलोड व्ही-एस कोड फॉर विंडोज. जे की तुमचं जे सिस्टम असेल त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे व्ही-एस कोडला. एकदा व्ही-एस कोड डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे त्याला आणि त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आय एक्सेप्ट धिस एग्रीमेंट. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे आणि तर काही ठिकाणी क्लिक करायचं लाइक क्रिएट डेस्कटॉप आयकॉन म्हणजे हे काय करणार एक डेस्कटॉपवरती शॉर्टकट की ॲड करणार. ॲड ओपन विथ ॲक्शन म्हणजे जे की तुम्ही शिफ्ट दाबून ओपन विथ करू शकता त्याला. ज्याने की तुम्ही म्हणजे ते फोल्डर तुमचं व्ही-एस कोडमध्ये ओपन होईल. हे करून नेक्स्ट करायचं आणि इन्स्टॉल करायचं. तर त्याचं सेटअप होतोय तोपर्यंत आपण जाणून घ्या नेमकं व्ही-एस कोडच का? तर व्ही-एस कोड हे एक कोड एडिटर आहे. कोड एडिटर म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक असा प्लॅटफॉर्म जिथे की तुम्ही कोड एडिट करू शकता. मग फक्त आपण कोड एडिट व्ही-एस कोडवरच करू शकतो का? नाही. तर आपण कोड एडिट नोटपॅडवर पण करू शकतो. पण आपण डिफरन्स जाणून घेऊ व्ही-एस कोड का आणि नोटपॅड व्ही-एस कोडवर करण्याचं रिझन म्हणजे तिथं की आपल्याला सजेशन भेटतात. आपल्याला तिथं सोप्या पद्धतीने कोडिंग करता येते. एम-एट एब्रिव्हिएशन आहे. एम-एट एब्रिव्हिएशन काय करतं तर आपल्याला कोड लिहायला हेल्प करतं. जसं की आपण स्ट्रक्चर ऑटो कंप्लीट करून देणार. पण जर बघायला गेलं तर ह्या गोष्टी आपण नोटपॅडवर नाही करू शकत. आपल्याला नोटपॅडवर सगळ्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागतील. तेही एक्झाम्पल आपण बघू.
जर मी व्हीएस कोड ओपन करतोय, व्हीएस कोड ओपन करायचा आहे आणि इथं एक्सप्लोर वरती क्लिक करायचं आहे इथं आणि इथं ह्याला आपण क्लोज करू. नो फोल्डर म्हणून सांगतोय. ओपन फोल्डर करायचा आहे. तर तुमच्या पीसी मध्ये तुम्हाला जिथं फोल्डर क्रिएट करायचं तिथं करायचं आहे. तर आपण हे फोल्डर आपण इथं ओपन करू. व्हिडिओ स्टाईल कोडिंग. ह्यामध्ये मी काय करतोय, एक ना फाईल क्रिएट करतोय. याचं नाव देतोय मी editor editor डॉट एचटीएमएल. ओके. आणि मी इथं एडिटर डॉट एचटीएमएल फाईल देतोय आणि इथं मी काय करतोय, फक्त शिफ्ट दाबून एक्सक्लेमेशन मार्क दाबतोय आणि एंटर करतोय. तर इथं मला पूर्ण बॉयलर प्लेट कोड दिला एचटीएमएलच्या बॉडीची. बॉयलर प्लेट काय असते? बॉयलर प्लेट म्हणजे एक प्रॉपर स्ट्रक्चर जे की कॉमन आहे प्रत्येक कोड लिहिताना. आता ही काय कोडिंग लँग्वेज नाही, बट एक स्ट्रक्चर आहे एचटीएमएलचं जे की कंपल्सरी आहे हे करताना. तर इथं सपोज मी टाकतोय पी टॅग, तुम्हाला ऑटो कंप्लीट होऊन येतं. मी जस्ट जर मी इथं पी दाबतोय आणि एंटर करतोय, तर मला पी टॅग कंप्लीट करून भेटतोय. ऑटो कंप्लीट करून भेटतोय. जसं की मी इथं एक्सक्लेमेशन मार्क दाबून एंटर केलं, तर मला पूर्ण बॉयलर प्लेट भेटली. तसं मला नोटपॅड वरती फंक्शनॅलिटी भेटत नाही. जर बघायला गेलं, व्हीएस कोडला क्लोज करू आणि इथं आपण नोटपॅड ओपन करू. नोटपॅड ओपन केली आणि इथं मी टाकतोय. मला आता एक्सक्लेमेशन मार्क दाबून एंटर दाबलं तर काहीच नाही, तेवढंच टाइप होतंय. तर मला इथं काय करायचंय, मला टाइप करावं लागणार. इथं की डॉक टाइप एचटीएमएल. देन मला इथं एचटीएमएल टाकावं लागणार. मी एंटर केलं तरी इथं ऑटो कंप्लीट होत नाहीये. मग मला इथं टॅगला क्लोज पण करावं लागणार. त्यामध्ये मग पुन्हा काही टाकताना म्हणजे म्हणजे मला इथं काय भेटत नाहीये, ऑटो कंप्लीशन भेटत नाही किंवा मला सजेशन इथं भेटत नाहीये. त्यामुळे आपण नोटपॅडवर न करता कुठे करतो, तर एका कोड एडिटरमध्ये करतो. मग व्हीएस कोडच का? व्हीएस कोड हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं डेव्हलपर्स थ्रू आणि त्याचा यूआय एकदम सिंपल आहे. मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजला तो सपोर्ट करतो. त्यामुळे आपण इथं व्हीएस कोड यूज करणार आहोत. तर आता आपण अंडरस्टँडिंग करून घेऊया फ्रंट एंड आणि बॅक एंडची. वेब डेव्हलपमेंटचे 2 मुख्य पार्ट आहेत. एक आहे फ्रंट एंड पार्ट आणि दुसरा आहे बॅक एंड पार्ट. फ्रंट एंड पार्ट म्हणजे जो पार्ट जो की आपल्याला व्हिजिबल आहे, जो की आपण इंटरॅक्ट करतोय ज्याच्यासोबत, तो पार्ट झाला फ्रंट एंड पार्ट. आणि बॅक एंड पार्ट जो की आपल्याला दिसत नाही, बट जेव्हा आपण काही ॲक्शन घेतोय फ्रंट एंड पार्टवर, जसं की आपण एखादं बटन दाबतोय, त्यानंतर तो डेटा कुठेतरी सेंड होतोय. काहीतरी डेटा प्रोसेस होते आणि आपल्याला आउटपुट येतोय. तो जो डेटा प्रोसेस होतो, जिथे प्रोसेस होतो ती आहे बॅक एंड पार्ट. जसं की तुम्ही Googleवर टाकलं, कोडबिडू YouTube चॅनल आणि तुम्हाला कोडबिडू YouTube चॅनल भेटलं. तुम्ही जिथं टाकलं कोडबिडू YouTube चॅनल तो झाला फ्रंट एंड पार्ट. तो तुम्ही सर्च केल्यानंतर जो रिझल्ट आला, तो झाला आधी बॅक एंडमध्ये प्रोसेस, त्यानंतर तो डेटा फेच झाला आणि तुम्हाला रिझल्ट आला. जर लाईव्ह एक्झाम्पल बघायचं म्हटलं, मला इथं काय करायची, एक एचटीएमएल फाईल क्रिएट करायची. हा आहे व्हीएस कोडचा फ्रंट एंड पार्ट. तर मला काय करायचंय इथं, एक फाईल क्रिएट करायची एचटीएमएलची. मी ह्याच्यावर क्लिक केलं, तर इथं नाव टाका म्हणून सांगतंय. HTML2.html आणि एंटर केलं. आता एंटर केल्यानंतर मला लगेच एक फाईल क्रिएट होऊन झाली. जेव्हा मी इथं एंटर करतोय, तो झाला फ्रंट एंड पार्ट. पण मी जेव्हा एंटर केल्यानंतर म्हणजे मी माझं काम झालं आणि मी एंटर केलं. त्यानंतर तो बॅक एंडमध्ये प्रोसेस झाला. नेमकं मला काय पाहिजे ते त्याला माहीत आहे आणि त्याने ती फाईल क्रिएट करून मला दिली. तर ही जी प्रोसेस झाली ती झाली बॅक एंडमध्ये आणि मला रिझल्ट आला, की एक फाईल क्रिएट होऊन भेटली. बट आता जी रिक्वेस्ट मी पाठवली, की मला फाईल क्रिएट करायची आणि ती बॅक एंडपर्यंत गेली आणि ती बॅक एंडपासून माझ्यापर्यंत आली. तर ही माझ्यापासून बॅक एंडपर्यंत नेण्यात आणि बॅक एंडपासून माझ्यापर्यंत आणण्यात जे यूज होतं, त्याला आपण एपीआय म्हणतो.
ए-पी-आयचा पार्ट वेगळा आहे. आपण त्याबद्दल ही डिटेलमध्ये शिकणार आहोत. बट एक अंडरस्टँडिंगसाठी मी इथं तुम्हाला सांगितलं. आता आपण काही बेसिक पार्ट्स बघू वेब डेव्हलपमेंटमध्ये काही टर्म्स असतात ज्या की कंटिन्युअसली यूज केल्या जातात. लाइक यू-आय, यू-एक्स ह्या टर्म्स काय आहेत आपण ह्या थोड्या डिटेलमध्ये जाणून घेऊ. तर बेसिकली यू-आय म्हणजे यूजर इंटरफेस. ॲज आय टोल्ड यू जे की आपण बघतो, ज्याच्यासोबत आपण इंटरॅक्ट करतो, तर तो झाला यू-आय. मग त्या वेबसाईटमध्ये कसं असतं, की जितका अट्रॅक्टिव्ह यू-आय तितकंच आपलं अट्रॅक्शन तिकडं जातं. वेबसाईट बनवताना कस्टमरचे एक्स्पेक्टेशन असतात, की आपण त्यांना यूजर फ्रेंडली यूआय बनवून दिला पाहिजे. त्यांचा एक्सपिरियन्स चांगला पाहिजे. आपण एक एक्झाम्पल बघू. यूजर फ्रेंडली वेबसाईट आणि एक सिंपल वेबसाईटचं. जर आपण इथं टाकलं Wikipedia आणि ओपन केली, तर इथं बघायला गेलं तर Wikipediaचा यूआय एवढा विशेष नाही. जस्ट कंटेंट दिलेलं आहे. एखादा जर वाचायला आला तर वाटेल, की "अरे यार, एवढं स्ट्रगल का करू? इथं ते एवढं क्लटर झालंय." आणि म्हणजे एवढा विशेष यूआय याचा नाही. पण जर मी इकडं Netflixची वेबसाईट ओपन करतोय, तर मला इथं बघायला भेटतंय, ह्याचा यूआय तर किती बेटर आहे. इकडं वरती लोगो आहे, खाली इथं मला सर्च करता येतंय, खाली इथं आल्यानंतर मला कंटेंट आहे. इथं कॅटेगरी सिलेक्ट करता येते, इथं मूव्हीज आहेत आणि ही थोडी जरा व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह करणारी डिझाइन आहे, की माझं ह्याच्यावर लगेच अट्रॅक्शन व्हायलंय. इथं बघायला गेलो तर मला इथं ऑप्शन तर दिलेत, पण सगळं क्लटर झालंय. तर हा जो फरक आहे, म्हणजे जर सांगायला गेलं तर एक यू-आय मधला हा फरक राहतो. ही जी आहे अट्रॅक्टिव्ह यू-आय आहे. इथं एवढं काही यू-आयचा पार्ट नाहीये. हा एक जस्ट टेक्स्चुअल डेटा याच्यावरती हा थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतोय. बट हा झाला यू-आयचा पार्ट. यू-एक्स म्हणजे काय? यू-एक्स म्हणजे यूजर एक्सपिरियन्स. आता मी वेबसाईट ओपन करतोय. सपोज एक्स-वाय-झेड वेबसाईट आहे आणि मी ती ओपन केली. ती ओपनच होत नाहीये. लोडिंग खातीये. एक तो ओपन झाली खूप वेळानंतर. त्यामध्ये पुन्हा नाही त्या गोष्टी मला विचारल्या जातात. सपोज मी गेलोय फक्त कंटेंट बघायसाठी. मला एका स्पेसिफिक डेटाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आणि मी ती घ्यायला गेलोय. आणि तिथं मला माझा मोबाईल नंबर विचारते. तिथं मला माझा ईमेल आयडी विचारते. तिथं मला माझा ॲड्रेस विचारते. जे की नाही त्या गोष्टी विचारते. तिथं माझा एक्सपिरियन्स खराब व्हायलाय. आणि त्यामध्ये म्हणजे माझा टाईम जास्त चाललाय. आणि तिकडंच दुसरीकडे बघायला गेलं तर आपण Amazonची वेबसाईट बघू शकतो. जर Amazonची वेबसाईट बघितली, तर इथं एक यूआय पण चांगला आहे. मला जो प्रॉडक्ट बघायचा तो बघताही आणि जर मला सपोज काही ऑप्शन बघायचे, मला त्याच्यावर लॉग इन करायचं आहे अकाउंटवरती, तर मला फक्त मोबाईल नंबर टाकायची गरज आहे. मला जर सपोज इथं जाऊन Amazonवरती लॉग इन करायचंय. मी साइन इन करतोय. तर साइन इन करताना फक्त मला इथं मोबाईल नंबरच विचारतोय. ॲड्रेस विचारत नाहीये. काहीच विचारत नाहीये. फक्त मोबाईल नंबर विचारतोय. बट जेव्हा मी प्रॉडक्ट घ्यायला जातोय, त्या टायमालाच मला माझा ॲड्रेस विचारला जातोय. त्या टायमालाच बाकीच्या गोष्टी विचारल्या जात आहेत. नेमकं माझा ॲड्रेस कुठला आहे? युजर एक्सपिरियन्स खराब कशाने होतो, की ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत, त्या गोष्टी ॲड केल्यानंतर युजर एक्सपिरियन्स खराब होतो किंवा एखादी वेबसाईट खूपच लोड खायली आहे, लवकर लोड होत नाहीये, तर युजर एक्सपिरियन्स खराब. म्हणजे एक तर वेबसाईट स्मूथ चालली पाहिजे, नको त्या गोष्टी व्हायला नकोत. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, तर यूआय म्हणजे एखादी गाडीची डिझाइन आणि यूएक्स म्हणजे ती गाडी चालवताना आलेला अनुभव. यानंतर आपण एच-टी-एम-एलचा सिलेबस बघूया, की कोणते टॉपिक्स आहेत जे की आपण कोड व्हिडिओ या चॅनलवर कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण एच-टी-एम-एलचं बेसिक घेणार आहोत. एच-टी-एम-एल म्हणजे काय? आणि एक साधी एच-टी-एम-एल फाईल कशी तयार करायची? जसं की मी तुम्हाला आता क्विकमध्ये सांगितलं, की आपण डायरेक्ट अशाची एच-टी-एम-एल फाईल तयार करतो. त्यामध्ये नंतर एच-टी-एम-एल एलिमेंट, एच-टी-एम-एल फॉर्म्स, ॲडव्हान्स एच-टी-एम-एल, त्यानंतर रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन एच-टी-एम-एलचा यूज करून फक्त आणि फक्त एच-टी-एम-एलचा यूज करून आपण काही वेबसाईट बनवू शकतो का? मग त्या कशा बनवायच्या? ह्याबद्दल आपण बघणार आहोत. आपण वेब डेव्हलपमेंटची तयारी कशी करायची?
व्ही-एस कोड इन्स्टॉल कसं करायचं? फ्रंट एंड आणि बॅक एंड आणि यूआय-यूएक्सची बेसिक आयडिया घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशा कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट्समध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये HTMLचं डिटेल स्ट्रक्चर शिकायला विसरू नका. तर चला मग शिकूया कोडिंग कोड व्हिडिओ सोबत.